नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की इकडे जो ट्रकवाला असतो त्याने आता सुनंदाचा अपघात करण्यासाठी गाडी चालवायला सुरू केलेली असते. तर इकडे रणजित आता म्हणत असतो, मानस यावेळेस तरी तुम्ही मध्ये येऊ नका, चालव चालव चालव. आता खरं तर रणजित इथे कॉर्नरला उभा राहून सुनंदाचा ॲक्सिडेंट होण्याचीच वाट पाहत असतो. तर दुसरीकडे सुनंदा ही रस्त्याने चाललेली असते आणि तिला मानसी प्रभू घरामध्ये सून म्हणून आल्यापासूनचे सगळे क्षण, ते मानसीचे आणि त्यांची पहिली भेट इथपर्यंत सगळे प्रसंग आठवत असतात. मानसीने त्यांच्याबरोबर काढलेला पहिला फोटो, त्याचबरोबर मानसी लग्न करून घरात आली त्यावेळेस त्यांनी बघितलेलं सूनमुख, आता सगळं त्यांना आठवत असतं. आणि हे सगळं आठवून आता त्या खूप जास्त भावूक झालेल्या असतात आणि ते चिडलेल्या सुद्धा असतात. आता या सगळ्या विचारांमध्येच अचानक त्यांच्या समोरून तो ट्रक येतो आणि ट्रक त्यांना धडक देतो. आता ट्रकची धडक मिळाल्याबरोबर लगेचच आता सुनंदा ही खाली कोसळलेली असते. तर इकडे सुनंदाला कोसळलेलं पाहून रणजितला मात्र फार आनंद झालेला असतो आणि रणजित म्हणत असतो येस. आणि त्यानंतर आता रणजित हा तिकडनं गाडी घेऊन निघालेला असतो. त्याबरोबर लगेचच इकडे मानसी ही सुनंदाचं डोकं मांडीवरती घेते आणि मावशी मावशी काय झालं तुम्हाला, डोळे उघडा मावशी, मावशी डोळे उघडा असं म्हणायला लागते. तर दुसरीकडे आता तो ट्रक ड्रायव्हर हा तिकडनं निघून चाललेला असतो, पण काही लोक मागणं येतात आणि त्याच्यासमोर उभे राहतात आणि त्याला ट्रक थांबवायला भाग पाडतात. त्यानंतर आता ते त्या ट्रक ड्रायव्हरला खाली उतरवतात आणि त्याला मारायला सुरुवात करतात. त्याबरोबर ट्रक ड्रायव्हर इथे हातपाय जोडायला लागतो की थांबा थांबा. त्याबरोबर लगेचच आता इकडे मानसी ज्या ठिकाणी सुनंदाचं डोकं घेऊन मांडीवर बसलेली असते तिथे सुद्धा बऱ्याच लोकांची गर्दी जमा झालेली असते. मानसी लोकांना म्हणत असते, प्लीज कोणीतरी मदत करा, प्लीज मदत करा माझी, कोणीतरी ॲम्ब्युलन्स बोलवा, प्लीज ॲम्ब्युलन्स बोलवा. त्याबरोबर आता 2-3 लोक फोन करायला सुरुवात देखील करतात. इतक्यात त्या ठिकाणी रणजित येतो. आता रणजित हा त्या गर्दीला बाजूला करून जरा पुढे येतो आणि बघतो तर काय, मानसी तिथे बसलेली असते. आता खरं तर हे रणजितला सगळं माहीत असतं, पण तरी तो उगाच नाटक करत असतो की जसं की त्याला काहीच माहीत नाही आहे. तर मानसी म्हणत असते की तुम्ही ॲम्ब्युलन्सला बोलवा ना रणजित, काहीतरी करा. रणजित म्हणतो मी बघतो आणि त्याचं लक्ष जातं की त्या ड्रायव्हरला लोकांनी अडवलं आहे. मग पहिला तो त्या ड्रायव्हरच्या जवळ जातो आणि म्हणत असतो, काय 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 करताय तुम्ही. त्याबरोबर लोक सांगतात की त्या बाईचा अपघात याच ड्रायव्हरने केला आहे. मग रणजितसुद्धा त्याला 2-3 थोबाडीत मारतो. तर तो ड्रायव्हर म्हणत असतो, साहेब मी मुद्दाम काही नाही केलं. रणजित म्हणतो आपल्याला याला पोलिसांच्या ताब्यात दिला पाहिजे आणि मुद्दामून त्याच्या कॉलर सोडतो आणि त्याला पळून जा असा इशारा करतो. मग तो तिकडनं पळून जातो. तर इकडे मानसी ओरडत असते, रणजित काहीतरी करा, ॲम्ब्युलन्सला फोन करा, ॲम्ब्युलन्स बोलवा. त्याबरोबर रणजित लगेचच म्हणायला लागतो, नाही नाही नको, सध्या आता ॲम्ब्युलन्स बोलवायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल, त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण यांना माझ्या गाडीमध्ये घेऊ आणि गाडीतून दवाखान्यात घेऊन जाऊ. त्याबरोबर मानसी म्हणते हो चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि मग आता मानसी ही लगेचच तिथल्या काही बायकांना म्हणते, प्लीज जरा मला मदत करा. आणि मग त्या बायका मानसीला मदत करतात. मानसी आणि त्या 2-3 बायका मिळून सुनंदाला गाडीमध्ये घेतात. त्याबरोबर रणजितसुद्धा जाऊन गाडीत बसतो आणि ते लोक सुनंदाला घेऊन सिटी हॉस्पिटलला निघतात. आता इकडे मानसीला मात्र खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, तिला काही सुचत नसतं. अर्थात तिच्या सासूचा अपघात झालेला असतो आणि मानसीला अगदी खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर दुसरीकडे तेजस आणि संपतराव हे दोघं बोलत असतात. तेजस हा संपतरावांना सांगत असतो, संपतराव हे सगळं काय घडून बसलं. संपतराव त्याला सांगत असतात, जावे बापू गाडीवर राग काढून काही मिळणार आहे का. त्यावर तेजस म्हणत असतो, मग काय करू ते तुम्हीच सांगा ना. बघा ना, जे करायला जातो नेहमी त्याच्या विरुद्ध होतं. आज माझी नोकरी गेली, ही नोकरी मिळवून देण्यासाठी लकीचांदनी किती प्रयत्न केले होते, किती मेहनत केली होती तुम्हाला माहीत आहे का. अहो मी त्यांना माझ्या जवळ आणण्याचा प्रयत्न करतो आणि घटना एक एक अशा घडत आहेत की त्या माझ्यापासून फक्त दूरच जात आहेत. त्याबरोबर लगेचच इकडे संपतराव म्हणायला लागतात की हे बघा जावे बापू तुम्ही शांत व्हा, सगळं काही व्यवस्थित होईल. त्यावर तेजस म्हणतो, अहो कसं आणि कधी सगळं व्यवस्थित होईल संपतराव, बघा ना लकीच्या माझ्यापासून लांबच चालले आहेत, मी काय करू, मला ना आता काही कळतच नाही आहे. त्याबरोबर इकडे मानसी आणि रणजित हे दोघंही आता इकडे
मावशीला घेऊन दवाखान्यात आलेले असतात. सुनंदाचं खूप जास्त ब्लिडिंग होत असतं. तर मावशींना माझ्या काही नाही होणार, तुम्ही मावशींना बरं करा असं आता मानसी डॉक्टरांना सांगत असते. तर डॉक्टर हे आता सुनंदाला ऑपरेशन थिएटरकडे घेऊन जात सांगत असतात, अहो खूप ब्लिडिंग झालं आहे, त्यांचं ऑपरेशन करावं लागेल. आणि मग लगेचच आता डॉक्टर हे सुनंदाला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यायला लागतात. तर इकडे मागून मानसी ओरडत असते, मावशी काळजी करू नका, मी आहे तुमच्याबरोबर, मी आहे, इथेच आहे मावशी. त्यानंतर आता डॉक्टर हे ऑपरेशन थिएटरमध्ये सुनंदाला घेऊन जातात आणि ओटीचे दरवाजे बंद करतात. त्याबरोबर एक सिस्टर तिकडे येते आणि मानसी व रंजितला सांगायला लागते, ऑपरेशनसाठी डॉक्टर सुरुवात करतीलच, पण त्या अगोदर तुम्ही प्लीज सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा, फॉर्म फिल करा. त्याबरोबर लगेचच आता रंजित हा मानसीला म्हणतो, ही तुमची बॅग आणि मोबाईल घ्या तुमच्याजवळ, मी करतो सगळ्या फॉर्मॅलिटी कंप्लीट, तुम्ही इथेच बसा. त्याबरोबर मानसी स्वतःचा मोबाईल काढते आणि विचार करते, मी काय करू, कोणाला तरी घरी कळवायला पाहिजे हे सगळं घडलेलं, तेजसला सांगू का? आणि मग ती तेजसच्या फोनवरती फोन करते. पण इकडे तेजस हा संपतरावांमध्ये बोलण्यात व्यस्त असतो आणि त्याचा फोन देखील सायलेंटवर असतो, कारण तो त्याच्या बॉसबरोबर मगाशी बोलताना त्याने सायलेंट केलेला असतो. आता तेजसला त्याच्या बाजूला फोन वाजत असतो हे काही कळत नाही. तेजस हा संपतरावांना सांगत असतो, संपतराव लकीच्या माझ्यावर खूप चिडणार आहेत, माझी नोकरी गेल्याचं त्यांना कळेल तेव्हा, मला कळत नाही आहे हे सगळं आता मी त्यांना कसं काय सांगू. संपतराव हे त्याला सांगत असतात की काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. तर दुसरीकडे मानसी विचार करते की नाही, मी तेजसला फोन करणार नाही, मी का करू यांना फोन. आणि मग मानसी लगेचच तेजसला तिने जो फोन केलेला असतो तो कट करते. तर तोपर्यंत इकडे तात्यासाहेब हे आता सुनंदाचीच वाट बघत असतात. तात्यासाहेब मनात म्हणत असतात की अजूनही सुनंदा आली कशी नाही. सतत त्यांचं लक्ष हे घड्याळाकडे चाललेलं असतं. मग मुद्दामून गायत्री मागून येते आणि सासूबाई, ओ सासूबाई, सासूबाई, सासूबाई अशा हाका मारू लागते. आता तात्यासाहेब लगेचच तिला सांगतात, सुनंदा घरी आलेली नाही आहे अजून. त्याबरोबर लगेचच गायत्रीसुद्धा हातातलं घड्याळ बघते आणि म्हणते, काय सासूबाई अजून घरी नाही आलेल्या? त्याबरोबर लगेचच तात्यासाहेब सांगायला लागतात, म्हणूनच तर मलासुद्धा काळजी वाटते, त्यात ती मनुताईला भेटायला गेली आहे, मनुताईला उगाच जर काही पाठीपुढे बोलली तर नको उगाच. त्याबरोबर इकडे मानसीला गायत्रीला खूप जास्त राग येतो. गायत्री म्हणायला लागते, मनुताई, मनुताई, अजूनही मनुताईच आहे का तुमच्या तोंडात? अहो त्या मुलीमुळे एवढं सगळं आपल्या घरामध्ये घडतंय, घराचा सत्यानाश झाला, त्या बिचाऱ्या मायमाऊलीला त्याचा त्रास होणार नाही का? मग विचारायला नको त्या मुलीला जाप. त्याबरोबर लगेचच पुढे आता गायत्री म्हणायला लागते, तुमच्या मुलाची नोकरी त्या मुलीमुळे गेली तरी अजून तुम्हाला तिचाच पुळका आहे का? त्याबरोबर लगेचच आता तात्यासाहेब सांगायला लागतात, तेजसची नोकरी ही मनुताईमुळे नाही तर त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे गेली आहे, यामध्ये मनुताईची काहीच चूक नाही आहे, समजलं तुला? त्याबरोबर गायत्री म्हणायला लागते की हो का? अहो पण कारण तर ती मुलगीच ठरली ना. त्याबरोबर मात्र आता तात्यासाहेब काही बोलत नसतात. तर गायत्री म्हणत असते, एक काम करा, त्या मानसीलाच फोन करून बघा, तिलाच माहिती असेल आता सासूबाई कुठे आहेत, त्या करा तिच्या फोनवर फोन. त्याबरोबर लगेचच तात्यासाहेबांच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात येते आणि तात्यासाहेब लगेचच आता मानसीच्या फोनवरती फोन करतात. पण इथे सुनंदाचा अपघात झालेला असतो आणि ही गोष्ट तात्यासाहेबांना सांगण्याची हिंमत मानसीमध्ये नसते. ती म्हणत असते, काय सांगू मी तात्यांना, कसा उचलू मी फोन? आणि मग तोपर्यंत फोन कट होऊन जातो. इकडे मात्र आता तात्यासाहेब हे गायत्रीकडे बघतात. गायत्री म्हणते, काय झालं, करा. त्याबरोबर तात्यासाहेब सांगतात, फोन उचलत नाही आहे मनुताई. त्यावर गायत्री लगेचच म्हणायला लागते, नाही उचलत ना, याचा अर्थ तिला तुमच्याबरोबर साधी बोलण्याची सुद्धा इच्छा नाही आहे, समजलं का? मग तुम्ही उगाचच्या उगाच कशाला सतत मनुताई मनुताई करताय? आणि मग ती जाते आणि मागे बसून घेते. इथे मात्र आता मानसीने फोन उचललेला नसतो, त्यामुळे तात्यासाहेबांना टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे आता रणजित हा मानसीकडे आलेला असतो. तर मानसी ही रडत असते. रणजित म्हणतो, काय झालं, तुम्ही रडताय का? त्यावर मानसी सांगत असते, घरात कोणाला तरी कळवायला हवं, तात्यांचा मला आत्ताच फोन आला होता, मावशी घरी गेलेल्या नाही आहेत, त्यामुळे घरी सगळ्यांना काळजी वाटत असेल, पण मी हे सगळं कसं सांगू, काय सांगू, मला काहीच कळत नाही आहे. त्याबरोबर लगेचच रणजित तिला म्हणतो, हे बघा मानसी, तुम्ही प्लीज शांत व्हा, रडू नका बरं, तुम्ही पहिले तर शांत व्हा, मी एक काम करतो, मी कळवू का घरी सगळ्यांना? हां. त्याबरोबर लगेचच आता मानसी म्हणते, हो हो चालेल, तुम्ही कळवा मग घरी. त्याबरोबर लगेचच रणजित म्हणतो, ठीक आहे मी कळवतो, पण कोणाला कळवायचं आहे, तेजसला? त्याबरोबर लगेचच मानसी म्हणते, नाही त्यांना नको. मग लगेच
तेजसला नाही तर मग दुसरं कोणाला कळवायचं रणजित असं विचारतो. त्याबरोबर पुढे तो म्हणतो तात्यासाहेबांना कळवू. त्याबरोबर मानसी म्हणते तात्यांना, हो चालेल तात्यांना कळवा तुम्ही. मग लगेचच रणजित म्हणतो पण तात्यासाहेबांचा नंबर माझ्याकडे नाही आहे. त्यावर मानसी त्याच्या तोंडाकडे बघायला लागते. तर तो म्हणतो अहो पण तुमच्या फोनमध्ये आहे ना, तुमचा नंबर मला द्या, मी करतो तात्यासाहेबांना फोन. त्याबरोबर लगेचच मानसी म्हणते कशाला, माझा फोन घ्या ना तुम्ही, माझ्या फोनवरून करा. त्याबरोबर रणजित म्हणतो नाही नको मानसी, तुमच्या फोनवरून मी तात्यासाहेबांना कॉल करणं चुकीचं वाटतं. त्यापेक्षा तुम्ही मला नंबर द्या, मी नंबर घेऊन तात्यासाहेबांची सरळ बोलून घेतो. त्याबरोबर लगेचच आता मानसी ही रणजितच्या हातात मोबाईलचं लॉक उघडून मोबाईल देते. रणजित तात्यासाहेबांचा नंबर घेतो. तर दुसरीकडे आता ज्या ड्रायव्हरने इथे अपघात घडवून आणलेला असतो तो ड्रायव्हर आता पोलीस स्टेशनला स्वतःहून आलेला असतो आणि पोलीस स्टेशनला येऊन तो सांगत असतो की साहेब, माझ्या गाडीने एका म्हातारीचा अपघात झाला, पण मी खरं सांगतो या सगळ्यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे. अहो ती म्हातारी आणि तिच्याबरोबर एक मुलगी होती, त्या दोघीजणी रस्त्याने भांडत चालल्या होत्या. रस्त्याच्या मधोमध चालल्या होत्या भांडत. मी तिला हॉर्न दिला देखील पण तिने माझ्या हॉर्नचा आवाजच ऐकला नाही. ती माझ्या ट्रकच्या पुढेच चालत होती आणि बघता त्या मुलीने त्या बाईला माझ्या ट्रकसमोर ढकललं. खरं सांगतो साहेब, मी प्रयत्न केले कट मारून जाण्याचा पण मला जमलं नाही आणि म्हणून माझ्याकडून त्या बाईचा अपघात झाला. साहेब मी मुद्दाम यातलं काही केलेलं नाही आहे, खरं सांगतो साहेब. त्याबरोबर लगेचच आता तिथे उभा असलेला हवालदार हा त्याला विचारायला लागतो नक्की खरं बोलतोयस का रे तू. त्याबरोबर आता त्या हवालदाराने असं कडक आवाजात विचारल्याबरोबर ड्रायव्हर म्हणायला लागतो हो साहेब, मी खरोखर खरं बोलतोय. मी उगाच तुमच्याशी खोटं का बोलू, तुमच्याशी खोटं बोलून मला काय मिळणार आहे, मी खरं बोलतोय. त्याबरोबर पुढे तो म्हणत असतो जर मी खोटं बोलत असतो तर मी इथे स्वतःहून कबुली द्यायला कशाला आलो असतो, मी कुठेतरी पळून वगैरे गेलो नसतो का, पण मी खरं सांगतोय माझ्याकडून अपघात झाला पण चुकून. त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर साहेब हे हवालदारांना सांगतात हवालदार एक काम करा, पहिले तर त्या रस्त्याचं CCTV फुटेज मागवून घ्या, कळायला हवं आपल्याला ती मुलगी कोण आहे. त्याबरोबर लगेचच हवालदार साहेब येस सर म्हणतात आणि CCTV फुटेज गोळा करण्यासाठी तिकडनं निघून गेलेले असतात. तर दुसरीकडे आता इकडे मानसी ही खूप जास्त टेन्शनमध्ये असते. मग लगेचच आता रणजित हा मानसीकडनं तात्यासाहेबांचा नंबर घेतो आणि तिला समजावून सांगतो की हे बघा मानसी, रडू नका, शांत राहा, ही वेळ रडण्याची नाही तर स्वतःला स्ट्रॉंग ठेवण्याची आहे. आता सध्या सगळं काही तुम्हाला मॅनेज करायचं आहे, त्यामुळे धीर सोडू नका. तर दुसरीकडे तात्यासाहेब हे अजून कशी सुनंदा आली नाही, कुठं अडकली असा विचार करत असतात. किती वेळ लागतो हिला, ही मनुताईला काही उलटं बोलत असेल का असा सगळा विचार करायला लागतात. इतक्यात तिकडे सूरजदादा येतो आणि विचारतो काय झालं, कसला एवढा विचार करताय तात्या. त्यावर तात्या सांगतात की अजून तुझी आई घरी आलेली नाही आहे. त्याबरोबर इकडे गायत्री ही आत्ता मनातल्या मनात म्हणत असते की आता तुम्हाला कळेलच की तुमची बायको कुठं येते थोड्या वेळात. त्यानंतर आता लगेच ती तात्यासाहेबांना म्हणते काळजी करू नका तात्यासाहेब, मानसीचं जरी डोकं फिरलेलं असतं तरी सासूबाईंचं डोकं हे शाबूत आहे, त्यामुळे सासूबाई तिला काही उलटं बोलणार नाही. या तुम्ही इथे बसा, या हो, काळजी नका करू. सूरज जा तात्यासाहेबांना पाणी आण. त्याबरोबर सूरज हा तात्यांना पाणी आणायला येतो. त्याबरोबर त्या ठिकाणी दिनेश आलेला असतो. आता दिनेश आल्याबरोबर लगेचच तो हा सगळा शांत वातावरणाचा प्रकार बघून विचारतो काय झालं, घरात काही घडलंय का, सगळे एवढे शांत गप्प का आहेत. त्याबरोबर लगेचच गायत्री सांगायला लागते की सासूबाई मानसीला भेटायला गेल्या होत्या पण त्या अजूनही घरी परतलेल्या नाही आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच त्यांची काळजी वाटून राहिली आहे. त्याबरोबर लगेचच रणजित याने आता तात्यासाहेबांच्या फोनवरती फोन केलेला असतो. नंबर हा अननोन असला तरीसुद्धा गायत्रीच्या लक्षात बरोबर असतो 8866 हा नंबर, म्हणजे नक्कीच हा फोन रणजितचा आहे. येस, आता तात्यासाहेब तुम्हाला कळणार तुमची बायको लाडकी कुठे येते, आता असा विचार गायत्री करत असते. त्याबरोबर तात्यासाहेब फोन उचलतात आणि म्हणतात कोण बोलतंय. समोरची व्यक्ती सांगते मी रणजित बोलतोय, रणजित जहागीरदार. आता रणजित जहागीरदार हे नाव ऐकून तात्यासाहेब उठून उभेच राहतात आणि म्हणतात तुम्ही कशाला फोन केला आज. त्यावर रणजित हा आता त्यांना सांगायला लागतो की तेजसच्या आईचा अपघात झाला आहे, मी आणि मानसी त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेलो आहोत
आता जसंच रणजित तेजसच्या आईचा अपघात झाला हे वाक्य बोलतो तशीच तात्यासाहेबांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तात्यासाहेब हे खाली कोसळतात. त्याबरोबर लगेचच दिनेश, सूरजदादा, गायत्री तिघंही तात्यांच्या जवळ येतात आणि तात्या काय होतंय तुम्हाला, तात्यासाहेब काय झालं असं विचारतात. आणि मग गायत्री ही तात्यांच्या हातातला फोन काढून घेत म्हणते कोणाचा फोन आहे बघू तरी. आणि मग ती फोनवर बोलायला लागते. हॅलो, कोण बोलतंय? त्याबरोबर समोरून रणजित म्हणायला लागतो मी रणजित जहागीरदार बोलतोय. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणायला लागते रणजित जहागीरदार, तुम्ही कशाला फोन केला आहे आम्हाला? काय मशनीचे पैसे परत कधी करतोय हे विचारायला कॉल केला आहे का? अहो किती घाबरले आमचे तात्या. त्याबरोबर लगेचच रणजित पुढे म्हणत असतो की नाही, मशनीचे पैसे कधी देता हे विचारायला मी हा फोन नाही केलेला. मी हे सांगायला फोन केला आहे की इथे तेजसच्या आईचा अपघात झाला आहे, त्यांना ट्रकने उडवलं आहे. आता हे ऐकून लगेचच गायत्रीसुद्धा स्वतःला खूप मोठा धक्का बसल्याचं नाटक करते. पण हे सगळं तर तिनेच घडवून आणलेलं असतं. तर इकडे रणजित सांगत असतो मी आणि मानसी त्यांना जवळच्या सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेलो आहे आणि सध्या त्यांचं ऑपरेशन सुरू आहे. तात्या म्हणतात की मला तिच्याशी बोलायचं आहे, मला बोलता येईल का? रणजित सांगतो अहो ऑपरेशन सुरू आहे, नाही बोलता येणार. त्याबरोबर गायत्री ही लगेचच त्याला म्हणायला लागते की ठीक आहे, तुम्ही प्लीज तिथेच थांबा, तोपर्यंत मी लगेचच तिकडे आले. आणि मग गायत्री फोन कट करते आणि सूरजदादाला आणि दिनेशदादाला म्हणायला लागते की चला आपल्याला निघायला हवं. ती मानसी तिथे एकटीच आहे, ती तिथे थांबून एकटी बिचारी काय करेल, चला निघायला हवं. तात्या म्हणतात मी सुद्धा येतो तुमच्याबरोबर. त्याबरोबर लगेचच आता गायत्री म्हणते तात्या आहोत, स्वतःची अवस्था बघा, तुम्ही नका येऊ आमच्याबरोबर. त्याबरोबर इकडे रणजितला मात्र प्रचंड या सगळ्या गोष्टींमुळे आनंद झालेला असतो. त्याला वाटत असतं की येस आता जे सगळं आपल्याला हवं आहे सगळं तसंच घडतंय. तर दुसरीकडे लगेचच गायत्री म्हणते तात्या तुम्ही नका येऊ, सूरज तात्यांची काळजी घे. तर दिनेशदादासुद्धा आता सूरजला सांगत असतो सूरज तात्यांची काळजी घे आणि तात्या तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. मी एकदा का हॉस्पिटलला पोहोचलो की तिथली छोटी मोठी प्रत्येक बारीक गोष्ट मी तुम्हाला सांगत राहीन. गायत्री म्हणते मी सुद्धा येते तुझ्याबरोबर दिनेश. मग काय गायत्री आणि दिनेश हे दोघंही जण तिकडनं जायला निघालेले असतात. सूरजदादा ओरडून सांगत असतो निरोप कळवत राहा रे. त्याबरोबर लगेचच आता इकडे दिनेश हो कळवत राहतो असं म्हणतो आणि तिकडनं निघतो. मित्रांनो आता खरं तर हा सगळा प्लॅन गायत्रीचा आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण गायत्री आता ॲज अ फॉर्मॅलिटी फक्त नाटक करण्यापुरती सगळ्यांना सगळं काही व्यवस्थित आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते. पण आपल्याला तर माहीत आहे की इथं काहीही व्यवस्थित नाही आहे. तर हे सगळं काही कारवितं हे गायत्रीचंच आहे. तर आता गायत्री ही रस्त्यात जात असताना लगेचच म्हणायला लागते अरे शिट, इतक्याच खचला म्हातारा, या म्हाताऱ्याला तर मला अजून खंगून मारायचं आहे, याला मी त्याच्या पापाची फळं देणारच. त्याबरोबर पुढे आता लगेचच गायत्रीला दिनेशदादा हाक मारतो. गायत्री अगं येतेस ना? त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणते हो आले. आणि मग आता गायत्री दिनेशदादा हे तिकडनं घरून निघालेले असतात. तर दुसरीकडे डॉक्टर हे बाहेर आलेले असतात. मानसी डॉक्टरांना विचारते आता कशी आहे मावशीची तब्येत. त्यावर डॉक्टर सांगत असतात की हे बघा अजून तरी त्यांची कंडिशन खूप जास्त क्रिटिकल आहे, त्यामुळे काय घडेल आणि काय नाही हे आपल्याला काही सांगता येणार नाही. होप सो सगळं काही चांगलं होऊ देत. आता इकडे मानसी विचार करत असते की तेजस आत्ता इथे हवे होते, तेजस असते तर खूप बरं झालं असतं. त्याबरोबर लगेचच आता तेजस हा स्वतःचा फोन उघडतो आणि बघतो तर काय मानसीचा मिस्ड कॉल असतो. तेजस म्हणतो लकीचांचा मिस्ड कॉल कशाला दिला असेल? माझी नोकरी गेली हे त्यांना कळलं असेल का? नाही, कसं कळेल, कसं कळणार? संपतराव म्हणत असतात जावे बापू हे बघा जास्त विचार करू नका, मनुताईचा फोन आहे ना, तुम्ही तिला पुन्हा फोन करा आणि नोकरी गेली आहे ते आता तिला सांगून टाका. खरं तसं पण तुम्ही तर मनुताईपासून काही लपवणार नाहीच आहे, मग कशाला उगाच विषयाची परीक्षा. त्याबरोबर तेजस म्हणतो की हो बरोबर बोलताय तुम्ही संपतराव. आणि मग संपतरावांचं ऐकून तेजस हा आता मानसीच्या फोनवर फोन करतो आणि म्हणायला लागतो हे बघा लकीचाम, माझी नोकरी गेली, या सगळ्यात तुमची काही चूक नाही आहे, सगळी चूक माझी आहे. त्याबरोबर समोरून मानसी ही रडतच आता तेजसला सांगत असते तेजस तुम्ही घरी नाही आहेत का?
तुम्हाला काही माहीत नाही आहे का? तेजस म्हणतो कशाबद्दल? मग मानसी तेजसला सांगते मावशींचा ॲक्सिडेंट झाला आहे. तेजस प्लीज तुम्ही लवकरात लवकर इथे या ना, तेजस प्लीज. त्याबरोबर आता तेजससुद्धा मानसीला सांगतो हो हो हो, काळजी करू नका, तुम्ही तिथेच थांबा, मी लगेच पोहोचतोय, हां मी येतोय. आणि मग तो फोन कट करतो. संपतराव विचारतात का हो जावे बापू, काय झालं? मग तेजस सांगायला लागतो की अहो आईचा अपघात झाला आहे संपतराव, मला काहीच कळत नाही आहे. लकीचाम तिकडे एकट्याच आहेत, मला तिकडे जायला हवं ताबडतोब. त्याबरोबर लगेचच संपतराव हे तेजसच्या बाईकजवळून बाजूला होत म्हणतात की जा जा, तुम्ही पटकन पहिले हॉस्पिटलमध्ये जा, तुमची तिकडे जास्त गरज आहे. आणि मग आता संपतरावांना तिथे सोडून तेजस हा तिकडनं गेलेला असतो. तर दुसरीकडे रणजित हा मानसीची समजूत काढत असतो. मानसी हे बघा, बी स्ट्रॉंग, तुम्हाला आत्ता स्वतःला असं स्ट्रॉंग बनवावं लागेल, कारण आता तुम्हाला सध्याची सगळी सिच्युएशन हँडल करायची आहे. हां, जरा स्वतःला सावरा मानसी. आणि हे बघा, तुमच्या गालावर अश्रू छान दिसत नाही, त्यामुळे प्लीज रडू नका. हाताला जे रक्त लागलं आहे ते वॉश करून घ्या मानसी. आता इकडे रणजित हा मानसीबरोबर भरपूर बोलत असतो, पण मानसीचं सगळं लक्ष जे काही आहे ते फक्त आणि फक्त आतमध्ये सुनंदाकडे लागून राहिलेलं असतं. त्याबरोबर मित्रांनो, आता त्या ठिकाणी गायत्री आणि दिनेशदादा आलेले असतात. आता ते दोघं आल्याबरोबर मानसीला पहिला प्रश्न विचारतात, कुठं आहेत सासूबाई, कुठं आहे आई? त्याबरोबर मानसी काहीच उत्तर देत नसते. त्यावर गायत्री आणि दिनेशदादा तिला ओरडून विचारतात, कुठं आहे मानसी आई? त्याबरोबर मानसी म्हणते आत ऑपरेशन थिएटरमध्ये. इतक्यात ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर येते. आता डॉक्टरला मानसी विचारायला लागते की सासूबाईंची तब्येत आता कशी आहे. त्याबरोबर डॉक्टर म्हणायला लागतात की आता तर सध्या ते काही सांगता नाही येऊ शकत, तुम्ही पहिले ह्या मेडिसिन घेऊन या. त्याबरोबर रणजित म्हणतो तुम्ही थांबा दादा, मी घेऊन येतो. आणि मग तो ते गोळ्यांची चिठ्ठी घेऊन तिकडनं खाली येतो आणि पहिला त्या ट्रक ड्रायव्हरला कॉल करतो आणि विचारतो की FIR केलीस का? त्याबरोबर तो सांगत असतो की हो, मी FIR तर दिलेली आहे, पण आता पुढचं प्रोसेस हे पोलीस सुरू करतील. त्यांनी CCTV फुटेज चेक करायला सुरुवात केली आहे, त्याच्यामध्ये नक्कीच त्यांना ती मुलगी सापडेल. त्यानंतर आता पोलीस हे पोहोचलेले असतात सिटी हॉस्पिटलमध्ये आणि आता तिथे ते मानसीला म्हणत असतात की इकडे सुनंदा प्रभू यांना ट्रकच्या समोर ढकलून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याबाबत आम्ही मानसी प्रभू यांना अटक करतोय. आता हे ऐकून मानसीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. हा व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.